नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला क्लास 9चा सायन्सचा चॅप्टर 4 बघायचा आहे, मेजरमेंट ऑफ अ मॅटर. चला तर मग सुरू करूया. ओके, चॅप्टर 4 मेजरमेंट ऑफ अ मॅटर. यामध्ये फर्स्ट बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, दॅट इज लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. त्यामध्ये ॲटम, शेप, मास अँड व्हॅलेन्सी. नंतर बघा सेकंड दिलेलं आहे मॉलिक्युलर मास अँड कन्सेप्ट ऑफ अ मोल अँड रेडिकल. बघा आपण ऑलरेडी क्लास 8ला याबद्दल थोडी माहिती घेतलेली आहे, राईट. ॲटम कसा फॉर्म होतो, कंपाऊंड कशाला म्हणतात, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन काय असतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो. ओके, त्याचा उपयोग आता आपल्याला यामध्ये करायचा आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज अ डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, फर्स्ट क्वेश्चन. तर डाल्टन ॲटॉमिक थेरी. आता बघा डाल्टन ॲटॉमिक थेरी कशाला म्हणता बघा, तर आपण ऑलरेडी बघितलं होतं की ऑल मॅटर इज अ कंपोज ऑफ स्मॉल पार्टिकल कॉल्ड ॲज ॲटम. ॲटम कशाला म्हणतो आपण, की जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, ओके, त्यापासून बनलेली गोष्ट म्हणजेच आपण त्याला ॲटम असं म्हणतो. सेकंड आपण डाल्टनमध्ये बघितलं होतं बघा, ऑल ॲटम ऑफ अ गिवन एलिमेंट आर अ लाईक, म्हणजे ते कसे असतात, सारख्या प्रमाणात असतात. थर्ड, compounds are formed when a different atom combine to a fixed proportion. एक प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये ज्यावेळेस आपण दोन गोष्टी मिक्स करतो त्यावेळेस आपला काय होतं, कंपाऊंड फॉर्म होत असतो. आणि त्या पलीकडे केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व द रिअरेंजमेंट ऑफ अ ॲटम. आपण केमिकल रिॲक्शन पण बघितलं बघा 8th स्टँडर्डला. ओके, त्याचा उपयोग पण आपल्या यामध्ये काय होतो, केला जातो. नेक्स्ट बघा, हाऊ आर द कंपाऊंड फॉर्म. इथं बघा कंपाऊंड कसा फॉर्म होतो, तर कंपाऊंड कसा फॉर्म होतो की 2 किंवा 3 एलिमेंट एकत्र बनून तुमचा काय बनत असतो, कंपाऊंड बनत असतो. ओके, देन थर्ड आहे बघा तुम्हाला दिलेलं, व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ सॉल्ट, स्लेक, लिम, वॉटर, लाईमस्टोन. बघा सॉल्टचा तुमचा फॉर्म्युला आहे काय, NaCl. ओके, सेकंड फॉर्म्युला येतो स्लेक लिमचा, दॅट इज अ CaOH2. देन थर्ड आहे बघा वॉटरचा तर तुम्हाला माहीतच आहे काय, दॅट इज H2O. आफ्टर दॅट लास्ट आहे बघा, सेकंड लास्ट लाईमस्टोन, त्यालाच आपण म्हणतो बघा, दॅट इज अ CaCO3. तर हे काय आपले जनरल फॉर्म्युलेज आहे. ओके, तर चॅप्टरला सुरुवात करू बघा. In the previous standard, we have learned that compounds are formed by a chemical combination of elements. We have also learned that an important principle of Dalton's atomic theory is that molecules of a compound are formed by joining atom of a different element. बघा आपण डाल्टन्सच्या थेरीमध्ये बघितलं होतं काय, की 2 किंवा 3 एलिमेंट एकत्र बनवून आपण काय बोललो होता, कंपाऊंड बनवला होता. आणि त्या कंपाऊंडमध्ये काय होतं, सिम्पली शेअरिंग आपण केली होती. ओके, तर याचाच आता वापर आपल्याला मेजरमेंट ऑफ मॅटरमध्ये करायचा आहे. ओके, नेक्स्ट बघा, लॉज ऑफ अ केमिकल कॉम्बिनेशन. आता ह्या लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशनमध्ये काय आहे, द कंपोजिशन ऑफ अ सबस्टन्सेस चेंज ड्युरिंग अ केमिकल चेंजेस. आता जसं आपण एकत्र करतो बघा काही गोष्टी, म्हणजे जसं सॉल्ट आपण पाण्यामध्ये टाकतो तर थोड्या वेळानंतर काय होतं, सॉल्ट पूर्णपणे विरघळून जातो पाण्यामध्ये, बरोबर. त्या पद्धतीने त्यांचे केमिकल चेंजेस झाले. असेच तुम्हाला दुसऱ्या सबस्टन्ससोबत पण किंवा दिसून येतात. द फंडामेंटल एक्सपेरिमेंट इज दिस रिगार्ड वेअर परफॉर्म बाय अ सायंटिस्ट इन 18th and 19th century. While doing this, they measured accurately the substances used and form. बघा 18व्या आणि 19व्या शतकामध्ये अशाच प्रकारचे कॉम्बिनेशन करण्यात आले, बट ते जे सबस्टन्स ॲड केले तर हे काय एका प्रॉपर मेजरमेंटने ते सबस्टन्स ॲड करून काय करण्यात आले, बनवण्यात आले. द सायंटिस्ट डाल्टन, थॉमसन अँड रुदरफोर्ड स्टडीड द स्ट्रक्चर ऑफ सबस्टन्सेस अँड द ॲटम अँड thus the discovered the law of chemical combination. बघा अशाच प्रकारच्या कॉम्बिनेशनमुळे त्यांनी डाल्टन्स, थॉमसन आणि रुदरफोर्ड हे सायंटिस्ट होते, त्यांनी काय केले, केमिकल कॉम्बिनेशन बनवून ॲटम तयार केले. Scientists could then write the molecular formula of various compounds on the basis of Dalton atomic theory and law of chemical combination. बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा फार महत्त्वाचा आहे. आता तुमची ही सुरुवात आहे,
पुढं चालून तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला हा किती महत्त्वाचा आहे हे रुदरफोर्डमुळे आपल्याला डाल्टनमुळे आपल्याला समजलं. हिअर वी शॅल व्हेरीफाय द लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बाय द मीन्स ऑफ नोन मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, आता केमिकल कॉम्बिनेशन आपण ज्यावेळेस करतो, जसं H2O प्लस NaCl, जसं वॉटरमध्ये आपण काय करतो आहे, मीठ टाकतो आहे NaCl, तर ही तुमची केमिकल रिॲक्शन झाली विथ द हेल्प ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला लाईक दॅट. ट्राय दिस ॲपरेटस. बघा, एक तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं आहे. देन अ केमिकल फ्लास्क टेस्ट ट्यूब, देन बॅलन्स ETC. बघा, कोनिकल फ्लास्क आपलं काचेचं चंचुपात्र घ्यायचं आहे. ओके, नंतर टेस्ट ट्यूब घ्यायची आपल्याला, जेणेकरून त्या याच्यामध्ये आपण परीक्षण करण्यासाठी, आणि बॅलन्स म्हणजे आपल्याला ते एक सिम्पली त्या टेस्ट ट्यूबला पकडण्यासाठी होल्डर असतं. केमिकल्स कुठले कुठले घ्यायचे बघा, कॅल्शियम क्लोराईड, तर कॅल्शियम क्लोराईडचा फॉर्म्युला CaCl2, सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला Na2SO4, कॅल्शियम ऑक्साईड CaO आणि वॉटर H2O. ओके, आता तुम्हाला यामध्ये बघा काय दिलेलं आहे की ॲक्टिव्हिटी दिलेली बघा. फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे की टेक 56 ग्राम कॅल्शियम ऑक्साईड इन अ लार्ज कोनिकल फ्लास्क अँड पुट 18 ग्राम वॉटर इन इट. बघा काय करायचं आहे, एक 56 ग्रॅमचं आपलं कॅल्शियम ऑक्साईड घ्यायचं आहे. ओके, त्याला CaO म्हणतो आपण, आणि त्यात 18 ग्राम काय करायचं आहे त्या पाण्यामध्ये त्याला टाकायचं आहे. आणि काय करायचं, ऑब्झर्व व्हॉट हॅपन, थोड्या वेळाने आपल्याला बघायचं की काय होतं. नेक्स्ट, मेजर द मास ऑफ सबस्टन्सेस फॉर्म. आता त्या पाण्यामध्ये आपण, म्हणजे पाणी तुमचं 18 ग्रामच आहे बरोबर, ते लिक्विडच्या फॉर्ममध्ये, आणि 56 ग्राम हे तुमचं कॅल्शियम ऑक्साईड आहे, जे की पावडर फॉर्ममध्ये. ओके, त्याला आपण ज्यावेळेस टाकलं तर आपलं काय बनणार, एक सबस्टन्स बनणार, त्याचं तुम्हाला काय करायचं, वजन मोजायचं आहे. आणि नेक्स्ट काय, व्हॉट सिमिलॅरिटी डू यू फाइंड, राईट युअर एंट्रेस. आता तुम्ही ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करशाल त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय त्यामध्ये ऑब्झर्वेशन दिसून आले. ओके, तर हे तुम्हाला सांगायचे. ओके, ॲक्टिव्हिटी 2 बघा काय, टेक अ सोल्युशन ऑफ अ कॅल्शियम क्लोराईड इन अ कोनिकल फ्लास्क अँड अ सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट इन द टेस्ट ट्यूब. बघा, सोल्युशन कसं घ्यायचं, कॅल्शियम क्लोराईड राईट, आणि नंतर सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट, हे दोन्ही कसे लिक्विड फॉर्ममध्ये. नंतर काय करायचं त्याला बघा, टाय अ थ्रेड टू द टेस्ट ट्यूब अँड इन्सर्ट अ कोनिकल फ्लास्क. म्हणजेच काय करायचं, त्याला एक धागा बांधायचा आणि त्याला काय करायचं, उलटे करायची ती टेस्ट ट्यूब. सील द कोनिकल फ्लास्क विथ द एअरटाईट रबर कॉन. आता ते मधलं सोल्युशन पडलं नाही पाहिजे म्हणून वरतून काय करायचं, आपण रबर बुश लावायचं आहे. ओके, नेक्स्ट, वेट द कोनिकल फ्लास्क युजिंग अ बॅलन्स. त्याला आपण जे होल्डर तुम्हाला सांगितलं होतं बरोबर, त्याने काय करायचं, त्याला उलटं पकडून धरायचं आणि सिम्पली बॅलन्स करायचं. देन नाव tilt the conical flask so that the solution in the test tube get poured in the conical flask. Now wet the conical flask again. त्याला काय करायचं आहे, तुम्हाला सिम्पली टिल्ट करून त्या कोनिकल फ्लास्कमध्ये जे सोल्युशन आहे, ओके, त्याचं तुम्हाला वेट मोजायचं. तर अशाप्रमाणे हा एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे तुम्हाला. ओके, नेक्स्ट बघा, ही एक तुम्हाला डायग्राम पण दिलेली याची. तर वजन बघा 300.23 ग्राम आणि 300.23 ग्राम, दोघांचं पण सारखंच होतं आहे. ओके, नेक्स्ट बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. आता आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन बघितला आहे, पण तो कसा आहे, इनिशियल म्हणजे स्ट्राईक होण्यासाठी त्याचा मोमेंटम राईट, आणि म्हणजे स्ट्राईक होण्यापूर्वीचा मोमेंटम आणि आफ्टर कोलिजन, आता कोलिजनच्या फॉर्ममध्ये आपण बघितलं होतं बरोबर. तर हा लॉ ऑफ कन्झर्वेशन मॅटरचा, हा मॅटरचा वेगळा आहे. ठीक आहे, तर याचं आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करायचं नाही. बघा आता यामध्ये काय दिलं आहे मग, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. इन द अबो ॲक्टिव्हिटी द मास ऑफ ओरिजिनल मॅटर अँड मास ऑफ ओ मॅटर न्यूली फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ अ केमिकल चेंज आर इक्वल. बघा, दोघांमध्ये काय केमिकल चेंजेस एकच झाले, सारखे झाले. इन 1785 द फ्रेंच सायंटिस्ट अँटोनिक लॅव्हसियर inferred from his research that there is no rise or a drop in a weight of matter during a chemical reaction.
In a chemical reaction, the total weight of a reactant is the same as the total weight of a product formed due to the chemical reaction, and this is called as law of conservation of matter. एक साधं सरळ बघा, जेवढं तुम्ही इनपुट टाकशाल राईट त्या फ्लास्कमध्ये किंवा टेस्ट ट्यूबमध्ये, जेवढं तुम्ही इनपुट टाकलं तर तेवढंच तुमचा ऑब्जेक्ट जो बनवून त्याच वजनाचा बनणार आहे, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त बनणार का नाही. तर यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. तर याला अंडरलाईन करून ठेवा बघा. in a chemical reaction the total weight of a reactant is the same as that of total weight of a product formed due to chemical reaction, and he is called as what, law of conservation. याला अंडरलाईन करून ठेवा, हा महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे बघा, law of constant proportion. Okay, in 1794 the French scientist J.L. Proust stated the law of constant proportion as the proportion by weight of a constituent element in the various sample of a compound is a fixed. बघा, फ्रेंच सायंटिस्ट होता 1794ला J.L. Proust नावाचा. त्यांनी काय एक लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी त्यांनी स्टेट केला. तर तो काय होता बघा, द प्रोपोर्शन by a weight of a constituent element in the various sample of a compound is a fixed. बघा, त्या वेटमध्ये त्याचं जे वेट असतं, कन्स्टिट्युएंट म्हणजे त्यातले घटक जे असतात, जसं आपण आता CaCl2 घेतलं, कॅल्शियम क्लोराईड, बरोबर. त्यामधले जे बारीकचे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते घटक म्हणतो आपण, राईट. त्यांचं जे वेट असेल, राईट, तर हे कसं असतं, फिक्स्ड असतं. ते बदलू शकतं का, नाही. तसं एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये बघा त्यांनी काय घेतलेलं आहे, प्रोपोर्शन बाय अ वेट ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन वॉटर. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं आपण कॉम्बिनेशन करून वॉटर बनवतो, म्हणजे H2O. तर ते किती प्रमाणात असतं, 1:8. दिस मीन्स दॅट 9 ग्राम वॉटर इज अ फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 1 ग्राम हायड्रोजन अँड 8 ग्राम ऑफ ऑक्सिजन. आता हे तुम्हाला समजलं का, 1:8 ह्या दोघांची काय केली आपण, बेरीज केली. तर म्हणजेच किती झालं तुमचं टोटल वेट, किती झालं, 9 ग्राम झालं, बरोबर. आता हे 9 ग्रॅममध्ये तुमचं 1 ग्राम हा काय झालं, तुमचा हायड्रोजन झालं, आणि 8 ग्रॅम काय झालं, तुमचा ऑक्सिजन झाला, बरोबर. तर हे तुमचं कॉम्बिनेशन बनवून तुमचं काय बनतं, टोटल 9 ग्रामचं तुमचं काय बनतो आहे, सबस्टन्स बनतो किंवा लिक्विड बनतं. ओके. सिमिलरली the proportion by weight of a carbon and oxygen in the carbon dioxide is a 3:8. For example, 44 gram of a carbon dioxide, there is a 12 gram of a carbon and 32 gram of oxygen. So that proportion by a weight of a carbon and oxygen is a 3:8. ओके. तर हे एक यामधून आपल्याला काय येतं, समजून येतं. ओके. एक्झाम्पलमध्ये आपल्याला 44 ग्राम पाहिजे. ओके. आता बघा, तुम्हाला टोटल किती आहे, 44 ग्राम वेट आहे, बरोबर. पण हे 44 कसं डिवाईड झालं, फर्स्ट तुम्हाला किती आलं आहे, 12 ग्राम कार्बन, बरोबर, आणि त्याच्यामध्ये 32 ग्राम काय आहे, ऑक्सिजन. आता या दोघांची बेरीज जर केली तर किती होती आपली, 44, बरोबर. म्हणजेच तुमचा कार्बन डायऑक्साईड बनतो किती, 44 ग्रामचा. तर हे यावरून क्लिअर होतं, म्हणजे तुमचं कॉम्बिनेशन जे असतं हे काय असतं, स्पेसिफाईड असतं. ओके. की कोणी किती प्रोपोर्शन घ्यायचं काय असं चालणार नाही. ओके. ते त्या स्पेसिफाईड फॉर्ममध्ये आपल्याला काय करावं लागणार, घ्यावं लागणार. नंतर बघा, आता हे जे तुम्ही म्हणताय आता 12 ग्राम इज टू 32 ग्राम असं पाहिजे तुमचं, असं म्हणणं आहे, बरोबर ना. पण आता याला आपण 4ने भाग देऊ शकतोच, बरोबर आहे. 4 त्रिक 12 आणि 4 8 32, बरोबर. म्हणून हे 3:8. म्हणजे त्याला जर डिवाईड जात असेल तर त्याला डिवाईड करा. ओके. मग ते तुम्हाला फायनल किती मिळतं, 3:8 किंवा 12:32. तर त्यामुळे इथं किती घेण्यात आलं, 3:8 घेण्यात आलं. ओके. नेक्स्ट बघा, तुम्हाला एक इंट्रोडक्शन्स दिलेलं आहे सायंटिस्टचं. अँटोनिक लेविझियर 1743 to 94 हे त्याचा जन्म आणि मृत्यू डेट. फ्रेंच सायंटिस्ट, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, सबस्टॅनल contribution in the field of chemistry, biology and economics. बघा,
हे एक फ्रेंच सायंटिस्ट होते. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे रसायनशास्त्रामध्ये असून तरी त्यांनी बायोलॉजीमध्ये, म्हणजेच आपण जीवशास्त्र म्हणतो आपण त्याला, या इकॉनॉमिक्समध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं आहे. नॉमेनक्लेचर ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन हे त्यांच्यामुळं जमलं. शो दॅट अ मॅटर कंबाईन विथ ऑक्सिजन ड्युरिंग द कंबशन was the first to use accurate weight techniques to weight a reactants and the product of a chemical reaction. हे सर्वप्रथम त्यांनी केलं. डिस्कवर दॅट वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता हे पाणी कशापासून बनलेलं आहे? ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासून बनलेलं आहे. हे सुद्धा त्यांनीच फर्स्ट सांगितलं. म्हणजे ॲक्युरेट वेट पण त्यांनीच मेजर केलं आणि कुठल्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट वापरलं पाहिजे ते पण त्यांनीच फाइंड केलं. Assigned a systematic names to the compounds. Example: sulfuric acid, sulfite. Okay, accurate name हे त्यांनीच सजेस्ट केले. आफ्टर दॅट ऑथर ऑफ अ फर्स्ट बुक ऑन अ मॉडर्न केमिस्ट्री यांचंच नाव होतं. पुढं स्टडीड द एलिमेंट्स सच ॲज ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, मर्क्युरी, झिंक अँड सल्फर. हे अशा अदर एलिमेंट्स आहे त्यांचा अभ्यास पण आपल्याला त्यांनीच सर्वप्रथम केला. फर्स्ट रायटर ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन मास इन अ केमिकल रिॲक्शन हे सुद्धा त्यांनीच केलं. ओके, तर हे त्यांचं सिम्पली काय एक इंट्रोडक्शन त्यांनी यामध्ये दिलेलं आहे. ओके, आता बघा व्हेरिफिकेशन ऑफ अ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन यामध्ये काय दिलेलं आहे बघा. मेनी कंपाऊंड्स कॅन बी मेड बाय अ डिफरंट मेथड. फॉर एक्झाम्पल, 2 samples of a compound copper oxide म्हणजे CuO were obtained on by a decomposition of a copper carbonate म्हणजे CaCO3 and another decomposition of a copper nitrate म्हणजे CuNO3 बेस किती त्याचा 2. आता बघा, आता तुम्हाला इथं हा जो CuO जो दिसतोय हा कसा बनलेला आहे? ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनने बनलेला आहे. ओके, हे दोघांचं कॉम्बिनेशन जर नसतं तर आपल्याला CuO हा मिळालाच नसता. आता हा कसा बनतो तर बघायचं बघा. फ्रॉम इच दिस सॅम्पल मास ऑफ 8 ग्राम ऑफ कॉपर ऑक्साईड वॉज टेकन अँड इच वॉज ट्रीटेड independently with a hydrogen gas. Both give 6.4 gram copper and 1.8 gram water. Let us see how this verification of a law of a constant proportion. बघा, आता यांनी इथं सांगितलं बघा, कॉपर आपण सॅम्पल घेतलं आहे त्यांनी 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडचं, राईट, आणि त्याला ट्रीट केलं इंडिपेंडेंटली विथ हायड्रोजन गॅस. तर तुम्हाला 6.4मध्ये कॉपर मिळाला आणि 1.8मध्ये वॉटर मिळालं. तर हे कसं होतं बघायचं आपल्याला. त्यामध्ये बघा, द रिॲक्शन ऑफ अ कॉपर ऑक्साईड विथ द हायड्रोजन yielded two known substances, namely a compound water and element copper. बघा, आता वॉटर आणि कॉपर ह्या दोघांचा आपल्याला वापर करायचा. इट इज नोन दॅट द कंपाऊंड water H2O element H and O are in the proportion of 1:8. आता पाण्याचं किती प्रमाण सांगितलेलं आहे त्यांनी बघा आपल्याला ऑलरेडीच 1:8 हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं. दिस मीन्स 9 ग्राम ऑफ वॉटर, हे आपल्याला आपण ऑलरेडी बघितलं बघा, 9 ग्राम ऑफ वॉटर देर आर 8 ग्राम ऑफ एलिमेंट ऑफ ऑक्सिजन, देअर फोर 1.8 ग्राम वॉटर कॉन्स्टंट इज 8 × 1.8. बघा आपल्याकडं ऑक्सिजन किती आहे? 8 आहे, बरोबर. त्या 8ला कितीने मल्टिप्लाय करतो आपण? 1.8 ग्रॅमनी. का? कारण वॉटर किती फॉर्म होतं आपलं? 1.8. तर 8 × 1.8 अँड डिवायडेड बाय काय? 9. डिवायडेड बाय 9 का बरं? कारण की टोटल किती आपलं तर 9 ग्रॅम आहे, बरोबर. हे 9 ग्रॅम म्हणून याला काय केलं? डिवाइडला केलं. तर यांचं कॉम्बिनेशन किती बनतं तुमचं? 1.6 ग्रॅम, बरोबर. तर मग तुमचं ऑक्सिजन किती मिळाला? 1.6 ग्रॅम. This oxygen has come from 8 gram copper oxide. It means 8 gram of both samples of copper oxide combined 6.4 copper and 1.6 gram oxygen, and the proportion of by weight of copper and oxygen in 6.4 to that is 4.1. Thus, the experiment show the proportion by a weight of constituent element different sample of compound is a constant.
ओके. आता 1.6 ओके इज टू किती आहे 6.4. हे तुम्हाला किती बनतं आहे 4:1. आता हे 4:1 ॲक्च्युली क्रॉस झालं पाहिजे, याला मी असं लिहितो 6.4:1.6. हे बनतं किती तुमचं 4:1. तर हे 4:1 कसं बनणार, याला आपण कितीला सिम्पली 16 राईट, 16×64 म्हणजे 4:1 तुमचं हे सॅम्पल बनतं आहे बरोबर. तर सिम्पली आपल्याला यामध्ये काय आहे की कॅल्क्युलेशन तुम्हाला तेच मिळतं आणि हेच तुम्हाला काय करायचं इथं यांनी सांगितलेलं आहे. ओके. नेक्स्ट नाव लेट अस सी व्हॉट the expected proportion by weight of a constituent element of a copper oxide would be from its known molecular formula CuO. To find out this, आता बघा CuO हाच आपल्याला proportion आहे, हे आपल्याला कसं समजणार, तर we need to use known atomic masses of element. आपल्याला जे माहीत असलेले तेच आपण atomic masses घेऊ. The atomic masses of a Cu and O are 63.5 and 16 respectively. This means that the proportion of weight of constituent Cu and O in the compound is CuO. म्हणजे किती आहे Cu कॉपर किती तुमचा 63.5, त्याचा मास घेतला आहे आपण, आता ॲटॉमिक मास घेतलेलं हे लक्षात असू द्या, जे की 63.5 आहे आणि ऑक्सिजनचं किती आहे ते 16 आहे. मग आता हे किती प्रोपोर्शन झालं 63.5:16 विच इज किती बनते ते तुमचं 3.968:1. याला काय केलेलं आहे सरळ डिवाईड केलेलं आहे बरोबर, कारण आता हा इथं 16 घेतला आपण बरोबर आणि इथं 63.5 म्हणजे ॲक्च्युली 64 होतो. याला जर 16ने भाग दिला तर 16×1=16 आणि 16×4=64 होतं म्हणजे 3.9 म्हणजेच आपलं तुम्हाला जे दिलं आहे ओके ते ॲप्रॉक्सिमेटली किती आहे 4 म्हणजेच 4:1 बनतं आहे बरोबर. Then the experimental value of a proportion by a weight of a constituent element match with the expected proportion calculated from molecular formula. Thus the law of constant proportion is verified. याच्यावरून आपल्याला काय होतं की मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्यांचं मास हे आपल्याला काय करता येतं कॉन्स्टंट हे फाइंड करता येतं. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा ॲटम साईज. ॲटममध्ये साईज मास अँड व्हॅलेन्सी. बघा आता साईज तर आपल्याला समजतंच, मासही समजतं आणि व्हॅलेन्सी म्हणजेच काय म्हणजे त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स. ओके. तर ते आपल्याला काय करायचं आता बघायचं. बघा कॅन यू रिकॉल फ्रॉम विच एक्सपेरिमेंट वॉज इट डिस्कवर दॅट ॲटम हॅज अन इंटरनल स्ट्रक्चर अँड वेन. तुम्हाला प्रश्न केलेला आहे बघा कोणचा असा एक्सपेरिमेंट होता त्यामध्ये तुम्हाला ॲटम हा इंटरनल स्ट्रक्चर, तर तुम्हाला बघितले बघा 8 स्टँडला झालं होतं, न्यूक्लियस झालं होतं बघा, नंतर आउटर मोस्ट शेलला त्याचे इलेक्ट्रॉन्स असतात राईट. तर हे डाल्टन्सच्याच एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला समजलं होतं. सेकंड काय व्हॉट आर द 2 पार्ट्स ऑफ ॲटम व्हॉट आर दे मेड अप ऑफ. आता 2 पार्ट्स ऑफ ॲटम हे कशापासून बनलेलं असतं ओके. तर आपण ॲटम कशाला म्हटलेलं आहे ऑलरेडी की कंपोजिशन ऑफ स्मॉल पार्टिकल राईट, की कुठलेही छोटे पार्टिकल्स असतील त्याला आपण काय म्हणणार आहे ॲटम म्हणणार आहे राईट. तर बघूया पुढं बघा वी हॅव लर्न दॅट ॲट द सेंटर ऑफ ॲटम इज द न्यूक्लियस अँड दॅट आर अ मूव्हिंग इलेक्ट्रॉन इन अ एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. बरोबर आहे. आपण सेंटरला बघितलं बघा हे काय असतं तुमचं न्यूक्लियस असतं आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती काय असतं तुमचे इलेक्ट्रॉन्स हे फिरत असतात. The electrons are negatively charged elementary particle while elementary particle that makes up a nucleus are positively charged proton and electrically neutral neutron. Look an image of an atom obtained with the field of a microscope. आता हे मायक्रोस्कोपमध्ये दिले बघा. आता हा तुमचा न्यूक्लियसच झाला, हा कसा असतो तुमचा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इथं जे इलेक्ट्रॉन्स असतात याच्यावर कुठला असतो निगेटिव्ह. हे निगेटिव्ह हे काय करत असतं याच्या भोवती हे फिरत असतात राईट. याच्यावर काय असतो इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि यामध्ये काय असतो प्रोटॉन तुमचा कोणचा असतो पॉझिटिव्ह चार्ज. ओके. तर हीच तुम्हाला इथं डायग्राम देण्यात आली. द साईज ऑफ ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. हे एक महत्त्वाचं बघा तुमच्या ॲटमची साईज ही कशावरून समजते रेडियसवरून बरोबर आहे. आता हे सर्कल मी ड्रॉ करतो इथं, याची साईज कशावरून समजणार आहे रेडियसवरून समजणार. रेडियस इथं महत्त्वाची. ओके.
The atomic radius of isolated atom is the distance between the nucleus of atom and outermost orbit. Atomic radius is expressed in a नॅनोमीटर. बघा रेडियस कशामध्ये असते, नॅनोमध्ये. तर नॅनो म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा किती असतो, 10⁻⁹. ओके, तर हे लक्षात असू द्या. नेक्स्ट, ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन अ नॅनोमीटर. बघा आता पुढं काय दिलं आहे, अप्रॉक्सिमेट साईज ऑफ ॲटम. फर्स्ट 1/10⁻⁹ म्हणजेच ते 10⁻⁹ म्हणतो ना आपण त्याला, म्हणजेच ते काय आलं, नॅनोमीटर. NM म्हणजे नॅनोमीटर. ओके, आता बघा ॲटॉमिक रेडियस 10⁻⁻10 हे कोणाची, हायड्रोजन ॲटमची. 10⁻⁹ वॉटर मॉलिक्यूलची. 10⁻⁸ हायमोग्लोबिन मॉलिक्युल्स. ओके, तर ह्या अशा प्रकारे काय तुम्हाला साईज देण्यात आलेले आहे. ओके, देन पुढं बघा, ॲटम्स आर व्हेरी tiny modern instruments like an electron microscope, field and ion microscope, scanning a tunneling microscope has a capacity to show a enlarged image of atom. बघा आता मायक्रोस्कोप आपण बघतो, बघा मॉडर्न इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो की आपल्याला हे न्यूक्लियस किंवा ॲटम्सचे केंद्र कसे बघता येईल. तर विथ द हेल्प ऑफ टनलिंग मायक्रोस्कोप त्याची कॅपॅसिटी काय असते, फार मोठ्या प्रमाणात त्याला झूम आपण करू शकतो त्या छोट्यातल्या छोट्या न्यूक्लियसला. ॲटॉमिक साईज इज डिपेंड ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट इन अ ॲटम. ॲटॉमिक साईज कशावर डिपेंड असते, त्याच्या इलेक्ट्रॉन्सच्या नंबरवर. बाहेरच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे किंवा इन शेलला किती आहे त्याच्यावरून त्याची साईज ही ठरत असते. ग्रेटर द नंबर ऑफ ऑर्बिट द लार्ज द साईज. फॉर एक्झाम्पल K is bigger than an atom of sodium, म्हणजेच तुमचा पोटॅशियम आपण म्हणू शकतो, बरोबर. इफ टू ॲटम हॅव अ सेम आउटरमोस्ट ऑर्बिट, देन ॲटम हॅविंग अ लार्जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट ऑर्बिट स्मॉलर दॅन द वन हॅविंग अ फेरेवर इलेक्ट्रॉन्स इन द सेम आउटरमोस्ट ऑर्बिट. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम इज स्मॉलर दॅन ॲटम ऑफ सोडियम. ओके, दॅट इज Na. तर हे यावरून आपलं काय होतं, समजतं काय की त्याच्या आउटरमोस्ट च्या शेलमध्ये किंवा त्याची इलेक्ट्रॉनची संख्या किती, त्यावेळेस त्याची काय होते, साईज ही ठरत असते. ओके, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. ओके, सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.